शिवतीर्थाचे काम आंदोलनाने नव्हे तर सर्वांच्या समन्वयातूनच पूर्ण व्हावे. संभाजी भिडे गुरुजी. कुरुंदवाड पालिकेत शिवतीर्थ जीर्णोद्धाराबाबत संयुक्त बैठक. काम रखडल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजी. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हे केवळ एक वास्तू नसून ते शिवविचारांचं प्रेरणास्थान आहे. गेली 3 वर्ष शिवतीर्थाच्या कामास विलंब होत असला तरी हे कार्य आंदोलनाच्या मार्गाने नव्हे तर सर्वांच्या सहकार्याने आणि समन्वयातून पूर्ण व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवतीर्थ जीर्णोद्धाराच्या प्रलंबित कामासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि पालिका प्रशासन यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी मार्गदर्शन करत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे बाळ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत बोलताना विश्व हिंदू परिषदेचे बाळ महाराज यांनी शिवभक्तांच्या भावना प्रशासनासमोर मांडल्या. ते म्हणाले, शिवतीर्थ पूर्णत्वास जावे ही प्रत्येक शिवभक्ताची तीव्र भावना आहे. गेल्या 3 वर्षापासून हे काम रखडल्यामुळे शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कामाला गती द्यावी. येत्या 1 वर्षात शिवतीर्थाचं काम पूर्ण न झाल्यास शिवभक्तांचा संयम सुटेल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे पालिका प्रशासनच जबाबदार असेल. शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी कामाला उशीर होण्यामागची कारणं स्पष्ट केली. निधी मिळवण्यात झालेला विलंब आणि वाढीव निधीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणाऱ्या 7 भव्य कोनशिला उभारण्याचं नियोजन केलं आहे. हे स्मारक अत्यंत दिव्य आणि प्रेरणादायी व्हावे यासाठी प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामाचा सातत्यानं आढावा घेण्यासाठी आणि पालिका प्रशासनाशी योग्य समन्वय साधण्यासाठी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी एक विशेष समिती नियुक्त केली. या समितीमध्ये बलिदान मास समितीतील खालील सदस्यांचा समावेश होता: गौतम पाटील, अमृत चोपडे, नितीश अंबी, विनय तनपुरे. ही समिती वेळोवेळी पालिका प्रशासनाशी चर्चा करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेईल, जेणेकरून स्मारकाचं काम विना अडथळा आणि गतीनं पूर्ण होऊ शकेल. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.